हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे अक्षय तृतीया आणि सकाळची माझी उठून क्लिनिंग वगैरे चालू आहे। तर आज टिफिन वगैरे काही दिलाच नाही कारण सगळा स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि मग थोडंसं टिफिन वगैरे उशिरा पण उठले, थोडं लवकर उठायचं होतं पण नाही झालं। तर त्यामुळे मग म्हटलं की राहू दे आज टिफिनच, डायरेक्ट त्यांना थोडंसं चहा नाश्ता दिला आणि मग ते पण गेले। तर आता माझी क्लिनिंग वगैरे चालू आहे सगळी। तर आता पूर्ण क्लिनिंग करून फरशी वगैरे पुसून घेते। आणि हा व्लॉग थोडासा खूपच उशिरा येतो आहे कारण मला थोडंसं व्हिडिओ एडिटिंग करायला टाईम भेटत नाही, तर त्यामुळे थोडंसं लेट येतो आहे। आणि ह्याच्या पाठीमागचे पण म्हणजे जुनेच व्हिडिओ येतील 1-2 दिवस। तर आता फरशी वगैरे पुसून घेतली मी आणि मग लगेच नंतर आंघोळ वगैरे करून घेतली। माझ्या आंघोळीनंतर मग लगेच या दोघींना पण आंघोळ वगैरे घालून घेतलं। तर हे काही नवीन शर्ट आणलेले होते काल ह्या दोघींसाठी। तर उन्हाळा संपत आला आणि आता फायनली आणले, पण ठीक आहे व्हाईट कलरचे आहेत तर थोडंसं गरम वगैरे होत नाही जास्त ह्याच्यामध्ये। तर तेही धुवून वगैरे मी टाकले नंतर। तर आता आंघोळ वगैरे झाली माझी, सगळ्यांची तिघींचीही झाली आंघोळ आमची। आणि आता इथे देवपूजा तर नाही केलेली अजून, आता फक्त गॅसची पूजा करते। तर रोज करायची असते पण होत नाही, तर आज तर करते फायनली। आज अक्षय तृतीया आहे, प्लस सगळ्यांना पितरांचा नैवेद्य वगैरे आहे, तर त्यामुळे आधी गॅसचे पूजन करून घेते आणि मग स्वयंपाकाला चालू करते। तर गॅस ओटा वगैरे क्लीन पूर्ण रात्रीच धुवून ठेवलेला होता सगळंच, गॅस ओटा वगैरे पूर्णच क्लीन करून घेतलेलं होतं मी। आणि तरीही सकाळी थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलं आणि आता लगेच स्वयंपाकाला चालू करते। तर आज आता तर आता भाजी म्हणजे आता सुरुवातीला मेथीची भाजी बनवून घेणार आहे। तर मेथीच्या भाजीची आता फोडणी देऊन घेते इथं मी। तर आजचा व्लॉग आहे तर तो पूर्ण थोडासा असा किचनमध्येच किंवा रेसिपी वगैरेच आहे, तर त्यामुळं तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही, पण जर आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता इथं मेथीच्या भाजीच्या फोडणीसाठी मी तर जिरे मोहरीची फोडणी दिली, थोडंसं लसूण आणि मिरची पण टाकली थोडीशी 1-2, म्हणजे थोडंसं तिखट पण लागेल। तर आता इथे थोडीशी लगेच भाजी अशी मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून लगेच असं झाकण लावून देणार, म्हणजे 1-5 मिनिटांनी त्याला पाणी सुटते, तर वरून जास्त पाणी टाकायची गरज नाही लागत मग। आणि मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून मग मेथीची भाजी तयार होते। तर इथे मी बटाटा उकडून घेतला आहे, आता कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन घेतल्या। आता लगेच बटाट्याच्या भाजीची पण तयारी करून घेते इथं। तर कांदा वगैरे चिरून घेते, मिरची थोडी आधीच चिरली, तर आता पटकन बटाटाही चिरून घेते। तर स्वयंपाक आत्ताच थोडासा म्हणजे लेटच होणार आहे, तर त्यामुळे थोडंसं रात्री पण होईल अशाच हिशोबाने मी केलं, कारण मला माहीतच होतं 2 ते 3 वाजतील स्वयंपाकामध्ये, कारण मुलींना घेऊन करायचं म्हणजे वेळच लागतो। एका कामामध्येच 2 ते 3 वेळ जावं लागतं अधूनमधून काम सोडूनच, त्यामुळं उशीर होतोच स्वयंपाकाला। तर आता भाजी होत आली, इथं मेथीची भाजी तयार आहे। आता ही मेथीची भाजी पटकन काढून एका मी वाटीमध्ये ठेवते, कारण मग ते खूप सारे भांडे पडतील म्हणून। मग याच कढईमध्ये दुसरी बटाट्याच्या भाजीची फोडणी पण देणार आहे। काल दही लावून ठेवलं होतं मी, तर थोडंसं पातळच होतं, पण ठीक आहे आता नैवेद्यासाठी लागणार होतं म्हणून मी रात्रीच बनवून ठेवलेलं, म्हणजे रात्री लावून ठेवलेलं। आता थोडंसं सकाळी थोडंसं पातळ झालं आहे, कदाचित घरी लावल्यामुळं असेल आणि विकतचं दूध असेल की असंच होतं। तर ठीक आहे, एवढं पण खराब नाही आहे, थोडंसं फक्त पातळ आहे दही। तर आता भाजी काढून ठेवली, लगेच आता दुसरी बटाट्याची भाजीची फोडणी देऊन टाकते। तर आता ह्याच्यामध्ये तेल गरम केलं आहे आणि तेल गरम झालं की लगेच आता फोडणी टाकून द्यायची। तर फोडणी टाकताना ह्याच्यामध्ये जिरं मोहरी वापरते मी, थोडासा कढीपत्ता असेल तर कढीपत्ता थोडासा सुकलेला होता त्यामुळे तोच टाकला आहे, मिरची आणि थोडासा लसूण टाकायचा, कांदा जरी टाकत असेल तर, कारण फोडणीची जी चव बसते म्हणजे येते तर ती खूप छान येते, कारण कोणत्याही भाजीची फोडणी छान बसली की मग भाजी जी आहे तर ती टेस्टी होते। तर आता कांदा छान भाजून झाला, गुलाबी कलरचा झाला की मग ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडे काही मसाले टाकायचे असतील तर टाकू शकता, पण मी तर नाही टाकत। मी फक्त थोडंसं हळद आणि थोडासा गरम मसाला नकळत टाकते। तर आता इथं बटाटा थोडासा कधी कधी कट करायचा राहून जातो, म्हणजे पूर्ण कट होत नाही, तर ते पूर्ण असं सुट्टा करून टाकते, नाही तर मग त्याला मसाले जे आहेत तर ते लागतच नाहीत त्यासाठी। तर आता छान आता मिक्स करून घेतलेत आणि 1-2 मिनिटांनी लगेच आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकणार आहे मी, एकदम मोठं असं टाकायचं, तर खूप छान लागतं ते असं टाकलं तर। आणि आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आता सगळं झाकून देते। तर खूप छान अशी भाजी झाली आणि टेस्टी पण होती। तर भाजीनंतर आता लगेच इथं मी पीठ मळायला घेते।
आणि पीठ यावेळी म्हणजे चाळून नव्हतं ठेवलं, तर त्यामुळे आता चाळून घ्यावं लागतं पीठ. तर आता पीठ चाळून घेते इथं आणि याच्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकणार आहे आणि थोडंसं तुपाचं मोहन जे आहे तर ह्याच्यामध्ये घेणार आहे, कारण पुऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्या छान यायला. आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं. मीठ जे आहे तर ते जास्त नाही वापरायचं पुरी बनवताना, कारण मग थोड्याशा खारट वगैरे पण होतात आणि ते फुगत वगैरे नाही, पुऱ्यांनी छान अशा होत नाही त्यामुळं. आणि पुरी बनवताना शक्यतो मी गव्हाचंच पीठ वापरते, मैदा वगैरे नाही वापरत. तर आता इथं पीठ मळून घेते मी. आणि आज म्हणजे प्रत्येक ठिकाणीच गावाकडे वगैरे अक्षय तृतीयेला नेहमी पुरणपोळीचं नैवेद्य करतात, पण मी जे आहे तर ते नाही, कारण मी नाही बनवले आज, कारण पितरांचा नैवेद्य बनवायचं आहे. तर त्या नैवेद्यामध्ये स्पेशली पुरी आणि तांदळाची खीर जी आहे तर त्याचा नैवेद्य द्यायचा असतो. तर त्यासाठी मी नाही बनवले आज, कारण पुरणपोळी आहे प्लस हे पुरी वगैरे मला नसतं झालं, म्हणून मग एकच काहीतरी बनवायचं असं ठरवलं मी. कारण मी जे हे सांगत असते ना तर ते दैनिक भास्कर म्हणून ॲप आहे, तर त्याच्यामध्ये एक सेपरेट असं पार्ट आहे वेगळा, जीवनमंत्र म्हणून. तर त्याच्यामध्ये असं काही पौराणिक आपलं जे आहे तर ते हिस्ट्री वगैरे किंवा जे काही आहे राशी भविष्य वगैरे असं खूप काही असतं, तर ते मी वाचत असते. त्याच्यामुळे थोडीशी मला माहिती होते, तर तेच मी तुम्हाला कधी कधी सांगत असते की त्याच्यामुळे हे असं करायचं तसं करायचं वगैरे. आणि त्याच्याकडून थोडीशी माहिती जी असते तेच सांगते मी, काही माझ्या स्वतःचं मनाचं वगैरे नाही सांगत. तर त्यामुळं पितरांना जे आहे तर ते तांदळीची खीर वगैरे का देतात, कारण तांदळामध्ये खूप काही असं गुण असतं, म्हणजे जसं जेवढे जास्त दिवस तांदूळ राहतात तर ते जास्त असं जास्त शिजतो किंवा जास्त दिवस टिकतो बघा तांदूळ वगैरे. जेवढा जास्त जुना होईल तेवढे त्याचे गुण जास्त असतात, त्यामुळे त्याचा नैवेद्यासाठी वापर म्हणजे करायचा असतो. आणि खूप दिवस झाले वाचून, माझ्या बाकीचं अजून काही आठवणीत नाही आहे, पण एवढं तर हे छोटंसं आठवणीत होतं. असो, तर मी आंघोळ केल्यानंतर लगेच कपडे वगैरे धुवून टाकले होते, पण ते सुकट टाकायचे राहून गेले होते, तर कारण लगेच स्वयंपाकाला स्टार्ट केलं त्यामुळं. तर आता परी वगैरे झोपले, तर आता विही आहेच, पण परी झोपले तोपर्यंत मग कपडे वगैरे टाकून घेते मी आणि मग परत पुढचा स्वयंपाक. तर आज स्वयंपाकामध्येच खूप उशीर झाला आहे मला, पण या दोघींना बघतच करावा लागतो. तर आज अलीकडच्याच गॅसवर खूप सारा स्वयंपाक केला आहे. तर गॅसची शेगडी जी आहे तर ती ग्लासची आहे, काचेची, तर त्यामुळे जास्त गरम झाली की थोडीशी म्हणजे काळजी घ्यावी लागते, कारण बरेचसे असे इन्सिडेंट आहेत की म्हणजे ग्लास फुटते वगैरे, तडकते अशी. त्यामुळं थोडंसं दुसरा गॅस पण वापरते. तर म्हणजे मोबाईल तिकडे ठेवता येत नाही, त्यामुळे मी शक्यतो अलीकडचाच गॅस यूज करते आज सकाळपासून. तर इथे थोडेसे तूप टाकलेलं मी आधी, कारण मला फोडणी कशी देतात माहीत नाही तुपाची. तर तूप टाकून मग लगेच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मी, आणि रवा आधीच भाजून ठेवलेला होता. तर आता इथं रवा बनवणार आहे, तर ह्याच्यात थोडासा कलर टाकते, म्हणजे थोडासा असा केसरी कलरचा असा रवा दिसतोय. तर ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून ठेवलेत. तर आता लगेच रवा बनवून घेते आणि असा गोड शिरा म्हणजे नैवेद्याला ठेवतेच मी नेहमी. तर आता पाण्यामध्ये रवा मिक्स करून दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केला मी, आणि आता पूर्ण शिजत आला आहे रवा. थोडंसं पाणी मी जास्त टाकलं आहे, कारण थोडंसं आज परीला पण टेस्ट करून बघते, म्हणजे पातळ एकदम केलं आहे थोडंसं, जर तिनं खाल्लं तर म्हणून. तर त्याच्यात वरतून नंतर वेलची पावडर टाकली आणि आता झाकण ठेवून दिलं आहे, शिजला आहे रवा. तर आता इथं तेल पण गरम झालं आहे. आता लगेच जी पुरी आहे तर त्या लाटून घेते. थोडंसं आधी चेक केलं की तेल गरम आहे का, मग तेल गरम झालं आहे. आता लगेच पटकन नैवेद्यापुरतं 3 ते 4 पुऱ्या आत्ता मी लाटून घेते, कारण काय झालं खूपच उशीर झाला आहे. तर पितरांचा नैवेद्य आहे तर किंवा म्हणजे काही आपल्याला श्राद्ध कार्य किंवा काय असेल ते करायचं असतं ना, ते टायमिंग असतं त्याचं 12 ते 4पर्यंत. या वेळात आपण पितरांसाठी जेही काय करायचं आहे तर ते करू शकतो. त्यासाठी मला आता नैवेद्य आधी 4च्या आत द्यायचं आहे. 4 तर नाहीत वाजणार, तरीही आता 2 वाजले, तर त्यामुळे पटकन आधी 4 पुऱ्या तेवढ्याच नैवेद्यापुरत्या लाटून आधी नैवेद्य ठेवून घेते, आणि मग मला लागणार आहे म्हणजे जेवणासाठी मग नंतर करेन मग मी. तर आता इथं तेवढ्याच पुऱ्या बनवून घेतल्या, आणि भजी जी करायची होती तर त्याचं पीठच जे थोडं भिजवायचं होतं तर ते राहून गेलेलं. नंतर मग ते पटकन पीठ भिजवून घेतलं, ते काही मी व्हिडिओ नाही बनवला. आणि कांदा पण थोडासा कट करून घेतला, म्हणजे भाज्याची पण तयारी झाली. पहिलं तर इथं मी 4च पुऱ्या बनवणार होते, म्हटलं नंतर बाकीच्या बनवायच्या, पण टाईम तर बघितला तर 2 वाजले. तर ठीक आहे म्हटलं, तेवढ्याच अजून 2-3 बनवता येतील, म्हणजे मला तर जास्त लागणार होत्या. मग त्यामुळं अजून एक टोटल अशा 5-7 पुऱ्या बनवून घ्यायला लागलीच. तर आधी मी इथं 2-3 बनवून ठेवल्या, आणि मग नंतर एक करून अशा फ्राय करून घेतल्या, कारण पटकन असं म्हणजे लगेच असं एक टाकून एक असं होत नव्हतं. तर त्यामुळे आधी लाटून घेतल्या आणि मग लगेच फ्राय करून घेतल्या.
आता बेसनचं पीठ वगैरे भिजवून घेतलं मी आणि आता खिरीसाठी इथं दूध ठेवते. तर आधी दूध थोडंसं शिळं होतं तर ते टाकलं त्याच्यामध्ये. शिळं म्हणजे गरम केलेलं होतं आणि आता थोडंसं कच्चं दूध होतं तर त्यामुळे थोडंसं खिरीला उशीर लागणार होता. मग ते कच्चं दूध होतं तर ते थोडंसं ह्याच्यामध्ये टाकून असं गरम करण्यासाठी ठेवलं आणि मग लगेच पटकन देवपूजा करायला घेतली, कारण सकाळपासून देवपूजा केलीच नव्हती. तर मग हे दूध गरम होईपर्यंत देवपूजा पण होईल असा विचार करून पटकन मग देवपूजा करून घेतली मी आणि इकडं दूध पण गरम करायला ठेवलं. 5-10 मिनटं दूध छान असं गरम झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये लगेच मग मी साखर टाकून घेतली. साखर आणि जे तांदूळ होते ते 1-2 तास भिजत ठेवले होते आणि ते मिक्सरला बारीक असे छान वाटून घेतलेले होते. पूर्ण बारीक नाही करायचे, असे एकदम थोडंसं असं थोडासा पाट असा खरबरीत राहतो, म्हणजे पूर्ण बारीक होतच नाही. तर ते थोडंसं असं ठेवल्यानंतर मग लगेच आता तेही टाकून घेते, कारण तांदूळ जे आहे तर तोही कच्चा आहे तर ते शिजायला थोडासा वेळ लागेल म्हणून. आणि ड्रायफ्रूट्स पण आता टाकून घेतलेत, म्हणजे बदाम वगैरे टाकलेत. जे मनुके आहे तर ते नंतर टाकेन. आता तांदळाचे जे वाटण होतं तर तेही बारीक केलेलं आताच टाकते, म्हणजे छान असं ते शिजतं. आणि सोबत केसर पण बाजूला भिजत घातले थोड्याशा दुधामध्ये. तर आता हे छान असं उकळलं की याला अजून एक 5 ते 10 मिनटं लागतील, तर शिजायला पण छान होतं आहे आणि खीर पण आपली छान होते. तोपर्यंत आता लगेच माझी देवपूजा पण करून घेते. तर ही बघा इथं केसर भिजवलेलं आहे थोडंसं, म्हणजे जास्तच आहे पण अजून थोडा छान कलर आला असता पण वेळ नव्हता त्याला बारीक करायला, तर त्यामुळं आहे तसं टाकून घेतलं. तरी कलर छान चेंज झाला आहे खिरीचा. तर खीर आपली तयार आहे. पूर्ण अर्धा तास अशी शिजवून घेतली. देवपूजा पण झाली. देवपूजा झाल्यानंतरच ते खिरीमध्ये सगळं केसर वगैरे टाकलं, तर देवपूजा पण छान झाली आज मस्त. तर आता सध्या नैवेद्य नाही आहे तर त्यामुळे खीर जी तयार होती तर तीच थोडंसं खिरीचं नैवेद्य ठेवलं आहे आणि आता बाकीचं राहिलेलं करून घेते. तर हे विसरलेलेच होते मी, पापड वगैरे फ्राय करायचं आणि भजी करायची होती तर ते मग त्यामुळं नंतर मी उशिरा मग पीठ जे भिजत घातलं होतं तर ते घातलं. आणि हे यावर्षी आता नवीन असं काही केलेलं नाही, पण हे पापड साबुदाण्याचे पापड आणि वेफर्स जे होते तर तेच यावर्षी नवीन केले नाही. तर मागच्या वर्षीचेच थोडेसे पापड वगैरे होते तर ते यावेळी नैवेद्याला कसे द्यायचे म्हणून मग मी जे नवीन बनवले तर तेच थोडेसे फ्राय केले आणि आता तेच नैवेद्याला ठेवणार आहे. तर त्याच्यानंतर लगेच भजीचं जे पीठ बनवलेलं होतं तर ते आता म्हणजे कांदा भजी करायची होती तर तेच आता कांदा भजी थोडेसे करून घेते नैवेद्यापुरते. तर कांदा भजी झाल्यानंतर फायनली नैवेद्याचं म्हणजे नैवेद्य जे लागणार आहे तर ते पूर्ण झालं. तर आता इथं ताट बनवते मी आणि तरीही मी किती राहतं म्हणून सगळं सोबत असं किचन ओट्यावरच ठेवलेलं. तर ही याच्यामध्ये मेथीची भाजी जी होती तर ते नैवेद्याला ठेवायची राहिलीच, मग मी ती नंतर ठेवली. जेव्हा नैवेद्य दाखवून नंतर आठवणीत आलं तर तेव्हा मागून ठेवली. तर इथं आता बघा पुऱ्या, रवा आहे, गोड शिरा, नंतर बटाट्याची भाजी जी आहे तर ती नैवेद्यात ठेवली. इथं जे आता आमरस घातलं मी त्याच्या बाजूच्या वाटीमध्ये खीर होती आणि भातावर थोडंसं दही सोडलं आणि पापड होते आणि भजी. तर हे आहे नैवेद्याचं पूर्ण ताट. तर आता नैवेद्य दाखवून घेते. तर पितरांचा नैवेद्य आहे तर तो नेहमी टेरेसवरती ठेवते मी किंवा मग गॅलरीमध्ये वगैरे, पण यावेळी काहीच ओपन नाही आहे आणि पाऊस येते बाहेर, त्यामुळे मग मी इथंच नैवेद्याचं ताट जे आहे तर ते ठेवून घेतलं. आणि जेव्हा पण पितराला आपण नैवेद्य दावतो तर त्या उलट्या हाताने असं गोल असं राऊंड मंडल करतात आणि त्याच्यानंतर ताट ठेवतात. आणि जेव्हा रेग्युलरचा आपण नैवेद्य दाखवतो तर तो चौकोनी मंडल करतात. तर बाहेर बघा खूप पाऊस होता, 2 ते 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतो असा दुपारच्या नंतर आणि छान वातावरण झालेलं. तर आता वाजले पूर्ण 2:15 3:30 होत आले, 2:15 वाजून गेलेले. मग मला जेवायला पूर्ण 3:30 वाजले. हे ताट मग माझं मी बनवलं आणि सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. म्हणजे उठले, चहा घेतले, चहासोबत 2 बिस्किट खाल्लेले होते आणि त्याच्यानंतर चालू होता स्वयंपाक सगळा. तर पूर्ण स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर दुपारी थोडीशी रेस्ट घेतली, भांडी वगैरे नंतर घासले. तर आज केलं होतं सोने खरेदी. तर सोने खरेदी काय केलं होतं तर विहीसाठी आणि परीसाठी जे आहे तर त्या हातातल्या मनगट्या बनवायच्या होत्या तर त्याच्यासाठी हे मणी खरेदी केले. तर 1.5 ग्रॅमपर्यंत असते, हे काहीतरी 13,000 काहीतरी बिल झालं त्याचं. तर त्याच्यानंतर मग हे सकाळच्या नैवेद्यामध्ये जे वरण जे होतं तर ते बनवायचं राहिलं होतं तर त्यामध्ये परत आणि थोडं काय मी भजी वगैरे, पुऱ्या वगैरे संध्याकाळी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.